नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही छान रूममध्ये बसलेले असतात. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हे बघा अर्णव सर, मी तुम्हाला आहे ना माझा नवरा मानायला सुरुवात केलेली आहे. यापुढे मी आता तुम्हाला माझा नवरा म्हणूनच स्वीकार करणार आणि तुम्हाला सगळे हक्क देणार. माझ्यावरचे पूर्ण सगळे हक्क मी तुमच्यावर सोपवणार आहे. तर आता हे ऐकून आता अर्णवची पायाखालची जमीन सरकते. अर्णवलाही खूप आनंद झालेला असतो की ईश्वरीने एकदा मानलं, म्हणजे ती पूर्णपणे माझ्या प्रेमामध्ये आता बुडालेली आहे असं अर्णवला वाटत असतं. तर आता दुसरीकडे या ठिकाणी राजेश आता माणसाला बोलवलेलं असतं आणि त्याला अडगडीच्या खोलीमध्ये नेलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, हा बघ, हा माल बघून घे, हा एवढा माल आहे, हा पूर्ण 4 लाखाचा माल आहे, त्याच्यामुळे तू मला आता 4 लाख रुपये द्यायचे आणि हा माल सगळा घेऊन जायचा आहे. आता हे सगळं राकेशचं बोलणं आता ईश्वरी ऐकत असते. ईश्वरी गुपचूप गुपचूप ऐकत असते. तर ईश्वरी म्हणते की असं आहे का, थांबा राकेशजी, तुम्हाला चांगलीच आता अद्दल घडवते. म्हणून आता ईश्वरी मुद्दाम सगळ्यांसमोर आता राकेशला म्हणते, दादा तुम्ही हा माल असं दान करणार आहे ना. तेव्हा आता तो जो माणूस असतो, तो जो घेणारा असतो, तो म्हणतो, ह्या मॅडम तर दान करायच्या गोष्टी करते आणि हा तर मला 3 लाख रुपये मागत होता. आता याचे 3 लाख रुपये गेले खड्ड्यामध्ये, मी तर आता फुकटच नेणार, आता ह्या मॅडमचंच ऐकणार. आणि ईश्वरी मुद्दाम अंजली देखत म्हणत असते की अंजलीताई आहे सोबत, म्हणजे राकेश आणि अंजली दोघं सोबत असतात म्हणून आता ईश्वरी मुद्दाम त्याच्या तोंडावर पडायला पाहिजे तो, म्हणून ती अंजली देखता म्हणते की दादा तुम्ही आहे ना हे सगळं दान म्हणून घेऊन जा, कारण आम्ही हे दानच करणार आहे. तेव्हा आता जो घेणारा असतो त्याची पण मजा होऊन जाते की अरे हा तर आपल्याला 3 लाख रुपये मागत होतं आणि आपल्याला तर या मॅडम फ्रीमध्ये देत आहे, दान करत आहेत. आता चांगलंच राकेशचा प्लॅन उधळलेला असतो. राकेश चांगलाच तोंडावर पडलेला असतो. तर आता ईश्वरीचा हा प्लॅन पाहून आता राकेशचा प्लॅन सगळा फसतो. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल आपल्याला की आता राकेश आता तिच्यावर परत सूर उगवेल का काय करेल, तो पैशांची व्यवस्था कशी करेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल.